विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण मागच्या रविवारी जे आपण जम्बो सराव चाचणी क्रमांक 2 जी घेतली होती त्या चाचणीतील 50 प्रश्नांचे स्पष्टीकरण आज आपण अभ्यासणार आहोत. 50 पैकी 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासू आणि राहिलेले 25 प्रश्न उद्याच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आपली जी जम्बो सराव चाचणी होती त्या जम्बो सराव चाचणीमधील 50 प्रश्नांपैकी आजच्या तासिकेमध्ये आपण 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासूया आणि उद्याच्या तासिकेमध्ये 25 प्रश्नांचं त्यातील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पाहूया. पहिला प्रश्न होता आपल्यासाठी, पहिला प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हावर आधारित. पहिला जो प्रश्न आहे तो रोमन संख्या चिन्हावर आधारित आहे. काय आहे? आय व्ही गुणिले सी छेदामध्ये डी वजा सी. आता आय व्ही म्हणजे काय? 4 गुणिले सी म्हणजे किती? 100 भागिले डी म्हणजे किती? 500 वजा सी म्हणजे किती? 100. मग काय आलं? 100 गुणिले 4 किती झाले? 400. 500मधून 100 गेले, किती राहिले? 400. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 1 4, 4 1 4. उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो? उत्तर हे 1 येईल. आलं? चला, प्रश्न क्रमांक 2 काय होता? प्रश्न क्रमांक 2, श्री महेश विद्यालयात 4,2500 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातल्या कोणती? 4,2500. आता 4,2500 म्हणजे हे 4,000 पूर्ण आणि हजाराचा पावभाग म्हणजे 250, म्हणजे 4,250 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात. या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिली 4,250. 4,2500 म्हणजे 4,250. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 2a अधिक b ही 2 अंकी संख्या 17 आहे. जर एकक स्थानी 7 असेल तर पहा, हे 2a अधिक b, 2a अधिक b बरोबर किती आहे म्हणते? 17. एकक स्थानी जर b असेल, एकक स्थानी काय असेल? b असेल तर a बरोबर किती? तर आता ह्याचं 17चं एकक स्थान काय आहे? 7. म्हणजे b ची किंमत काय? 7 आहे. मग 2a अधिक 7 बरोबर 17. मग आता 17 तरी 2a या ठिकाणची किंमत काय असेल? 10. 10 अधिक 7 बरोबर 17. म्हणजे 2 गुणिले 5 अधिक 7 बरोबर 17. मग ए बरोबर काय येईल? 5. ए बरोबर 5 बरोबर आहे. याची किंमत काय असेल? 5 असेल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? प्रश्न क्रमांक 4, पहिल्या 3 विषम मूळ संख्यांची बेरीज. पहिल्या 3 विषम मूळ संख्यांची बेरीज बघा. पहिल्या 3 विषम मूळ संख्या कोणत्या? 3, 5 आणि 7 यांची बेरीज किती झाली? 5 आणि 3 8 आणि 7 15. पुढं काय म्हणते? ही त्यानंतर अनुक्रमे 4 विषम मूळ संख्यांच्या बेरजेच्या किती पट आहे? 4. आता पुढच्या मूळ संख्या 4 कोणत्या येतात? 11, 13, 17, 19 आणि 23 यांची बेरीज करा. 3 आणि 9 12, 12 आणि 7 19, 19 आणि 3 22 आणि 1 23ला. पहा प्रश्न काय म्हणतोय? अनुक्रमे 4 विषम मूळ संख्या, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 23 येणार नाही. तर हे 4 मूळ संख्या काय झाली बेरीज? 9 आणि 7 16, 16 आणि 3 19 आणि 1 20ला 0. हातचे आले 2, 2 आणि 1 3, 4 5 6.
पहिल्या 3 मूळ संख्यांची बेरीज काय आली, पहिल्या 3 विषम मूळ संख्यांची 15 आणि नंतरच्या 4 विषम मूळ संख्यांची बेरीज किती आली 60. मग किती पट आहे, पट म्हणलं की काय करायचं, च्या कुठं आहे का बघायचं. पहिल्या 3 विषम मूळ संख्यांची हे किती आहे 15 आहे आणि च्या किती आहे बेरजेच्या आहे का च्या इथं आहे 60 आहे. 15 1 15 15 चौक 60 1/4 म्हणजेच पावपट. पावपट आहे. किती पट आहे, पावपट आहे. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. काय आहे प्रश्न क्रमांक 5, संख्या मालिकेतील क्रम ओळखून रिकाम्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. अक्षरात लिहायचे. येणारं उत्तर काय आहे, 5,15,000 5,15,000 505. हे कॉमा आहे इथं, कॉमा 5,15,509 आणि हे 5,15,517. आता इथं जर पाहिलं तर हे 5 लाख सगळ्यामध्येच आहे. मग इथं येणारी संख्या ही 5 लाखाचीच असेल, बरोबर आहे. त्यानंतर हे 15,000 15,000 15,000 इथं बी येणारी 15,000चीच असेल. 505 आणि 509 कितीचा फरक आहे, 4 ने वाढले आहे, हे अधिक 4 झाले. मग इथली संख्या जर आपण 4 केली तर काय होईल, हे 513 आणि ह्याच्यामध्ये जर 4 म्हणजे 5,15,513 ह्याच्यामध्ये जर आपण 4 मिसळलं तर 17 येते. म्हणजे इथं येणारी संख्या काय असेल, 5,15,513. याला आपल्याला अक्षरात लिहायचे 5,15,513 हे उत्तर असेल आपलं. 5,15,513 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, खालील असत्य विधान कोणते. असत्य विधान म्हणते म्हणजे चुकीचे विधान. समसंख्या अधिक समसंख्या, समसंख्या घ्या 4 अधिक 6 बरोबर समसंख्या, हे बरोबर विधान आहे म्हणजे हे उत्तर येईल का, नाही. चुकीचं शोधायचे आपल्याला. समसंख्या वजा समसंख्या 12 वजा 4 काय आली 8. ही समसंख्या वजा समसंख्या विषम संख्या येते का, नाही. म्हणजे असत्य विधान कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. हे पर्याय क्रमांक 2चं जे विधान आहे ते असत्य आहे. आलं का लक्षात. पुढचा प्रश्न, एका शहराची लोकसंख्या 5,17,220 असून त्यात 2,08,318 पुरुष तर 2,05,007 स्त्रिया आहेत. उरलेली संख्या बालकांची आहे, तर त्या शहरातील बालकांची संख्या किती पहा. एका शहरातील एकूण लोकसंख्या किती आहे, 5,17,220. त्यात 2,08,318 का आहेत, पुरुष आहेत आणि 2,05,007 का आहेत, स्त्रिया आहेत. आणि राहिलेले बालकांची संख्या म्हणजे आपण काय करू, पुरुष आणि स्त्रियांची एकूण संख्या किती होते पाहू आणि ते ह्याच्यातून वजा करू म्हणजे राहिलेली बालकांची संख्या मिळेल. 8 आणि 7 15ला 5 हातच्याला 1 1 आणि 1 2 5 आणि 3 8 8 0 4 4,08,825. हे 4,08,825 का आहे, पुरुष आणि स्त्रियांची संख्या आहे. बरोबर आहे, पुरुष आणि स्त्रियांची. मग आता बालकांची संख्या 10 मधून 5 गेले 5 राहिले, 11 मधून 2 गेले 9 राहिले, 11 मधून 8 गेले 3 राहिले, 16 मधून 8 गेले 8 राहिले, 0 5 मधून 4 गेला 1. 1,08,395 ही काय आहे, बालकांची संख्या आहे. बालकांची संख्या आहे. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. पुढचा प्रश्न, मोटारीच्या एका पार्किंगमध्ये 20 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या थांबवण्यासाठी 512 जागा आहेत. तर पार्किंगमध्ये गाड्या थांबवण्यासाठी एकूण किती जागा आहेत पहा. अशा काय आहेत, 20 जागा आहेत. 20 रांगा आहेत. किती रांगा आहेत अशा, 20.
एका रांगेमध्ये 512, एका रांगेमध्ये किती आहेत 512. तर एकूण जागा एकूण जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एका लाईनमध्ये किती येतात रांगेमध्ये 512 गुणिले एकूण रांगा किती येतात 20, गुणाकार करा 0 बेदुनी 4 बे 1 बे बे पंचे 10, 10,240 जागा आहेत तिथं मोटरसायकल थांबवण्यासाठी किंवा मोटारी थांबवण्यासाठी. 10,240 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. पृथ्वी नावाचा मुलगा आहे, त्याने 77,777 लिंबांची रोपे विकत आणली. प्रत्येक रांगेत त्याने 11 रोपे लावली. तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील व किती रोपे शिल्लक राहतील? रोपांच्या रांगा किती तयार होतील पहा. एकूण त्यानं किती आणले 77,777 रोप आहेत एकूण. त्याला 11 रोप एका रांगेमध्ये इथं किती लावायचे 11. तर एकूण रांगा म्हणजे काय करावं लागेल, हे 77,777 भागिले 11, 11 भाग घाला म्हणजे आपल्याला रांगांची संख्या मिळेल आणि किती रोप शिल्लक राहतील ती कळेल. 11 7 77, 0 0 वरचे घेतले 7, भाग जात नाही म्हणून 0 दिला, पुन्हा 7 घेतला, पुन्हा 11 7 77, 0 0 वरचे घेतले 7, भाग जात नाही म्हणून 0, म्हणजे 7,070 काय होतील, हे रांगा तयार होतील आणि 7 रोपे शिल्लक राहतील. 7 रोपे शिल्लक, 7,070 रांगा आणि 7 रोपे शिल्लक राहतील. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न क्रमांक 10. का आहे प्रश्न क्रमांक 10? 23,427 या संख्येतील उजवीकडील 2ची स्थानिक किंमत डावीकडील 2च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पहा. 23,427 या संख्येतील उजवीकडील, उजवी बाजू ही आहे, डावी बाजू इकडली आहे, उजवीकडील 2 हे, ह्याला काय म्हणले त्यानं, ह्याची स्थानिक किंमत किती 20, ह्याला काय म्हणले ची म्हणले, इथे हो काय 2 ची स्थानिक किंमत. डावीकडील 2 इथं आहे, ह्याची स्थानिक किंमत किती 1 2 3 4 0 आहे, ती 1 2 3 4 0, ह्याला च्या म्हणलेला आहे. किती पट आहे, मग पट बरोबर ची भागिले च्या. ची का आहे 20, च्या का आहे 20,000. हे 0 कटला, हे 0 कटला, बे 1 बे बे 1 बे 1/1000 पट. पट म्हणलं की ची च्या लक्षात घ्यायचं, तिथं आलेलंच असतं प्रश्नामध्ये. आलं? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. का आहे प्रश्न क्रमांक 11? 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये 4चा फरक आहे पहा. आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, 1 ते 100 मध्ये जे काही मूळ संख्या आहेत त्या किती मूळ संख्यामध्ये क्रमाने येणाऱ्या ज्या मूळ संख्या येतात त्यांच्यामध्ये किती मूळ संख्यामध्ये 4चा फरक आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपल्याला त्यासाठी काय हवं आहे, त्यासाठी आपल्याला 1 ते 100 मध्ये येणाऱ्या जे काही 25 मूळ संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्या आपल्याला काय पाहिजे, पाठ पाहिजे. तर पहिली मूळ संख्या काय आहे पहा, 2 4 6 हे सॉरी 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. पहा 2 3 5 7 11 याच्यामध्ये 4चा फरक असणाऱ्या संख्या, म्हणजे या 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे, इथं आहे बघा.
ही पहिली जोडी आपल्याला काय मिळेल, 4चा फरक असलेली 7, 11, 7 आणि 11 हे 4चा फरक असलेली पहिली जोडी. त्याच्यानंतर 13 आणि 17, 11 आणि 2 13, 13 आणि 17 ही दुसरी जोडी आहे 4चा फरक असलेली. 17 आणि 2 19, 19 आणि 4 23, हे 19 आणि 23 ही असेल. 23 आणि 6 29, 29 आणि 2 31, 31 आणि 6 37, 37 आणि 4 41, ही 37 41 ही एक जोडी मिळेल आपल्याला. त्यानंतर 41 आणि 2 43, 43 आणि 4 47, 43 आणि 47 ही एक जोडी मिळेल आपल्याला. 47 आणि 6 53, 53 आणि 6 59, 59 आणि 2 61, 61 आणि 6 67, 67 आणि 4 71, हे 67 71 हे 4चा फरक असलेली ही एक जोडी मिळेल आपल्याला. 71 आणि 2 73, 73 आणि 6, त्यानंतर 79 आणि 4 83, 79 आणि 4 83, म्हणजे 83 आणि 6 89, 89 आणि 8 97, 1 2 3 4 5 6 7 जोड्या मिळतील आपल्याला. किती जोड्या मिळतील, 7 जोड्या मिळतील. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 12. 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 3 सम अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि कोणतेही 3 विषम अंक वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती पहा. 1 ते 9, 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 ते 9 क्रमिक संख्या. कोणतेही 3 समांक वापरून मोठ्यात मोठी म्हणजे मोठेच समांक घ्या. 8 6 4 हे मोठी संख्या काय तयार झाली, तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल, 864. आणि कोणतेही 3 विषम अंक वापरून लहानात लहान अंक घ्या विषम. 1 3 5, 1 3 5 ही लहानात लहान विषम संख्या झाली. यांची बेरीज करा, बेरीज यांची 9 9 9 999 म्हणजे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल आपल्याला. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 13 काय आहे. 13 27825, 27725, 27895 आणि 27025 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज. संख्या काय आहेत, 27825, 27725 आणि 27895 आणि 27025 या काय आहेत, आपल्या संख्या आहेत. हे काय कशा करायचे, चढत्या क्रमाने, चढता क्रम आपल्याला कशा मांडायचे, या चढत्या क्रमाने मांडायचे. म्हणजे सर्वात लहान संख्या हे सगळ्यात 27,000च्या संख्या येतात. पुढे बघा, हे 800 आहे, 700 आहे, इथं 800 आहे, इथं 25, म्हणजे सर्वात लहान काय असेल, 27,025 ही संख्या असेल. त्याच्यानंतर ही 800च्या 2 आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी मोठी 27,725 असेल आणि त्याच्यापेक्षा मोठी 27,825 आणि 27,895 हा झाला चढता क्रम. मग पहिल्या आणि तिसऱ्या, पहिली संख्या काय ही आहे, तिसरी संख्या काय ही आहे, पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज. पहिली संख्या 27,025 अधिक तिसरी काय आहे 27,825. करा बेरीज. 5 आणि 5 10 ला 0, हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 8, 14 ला 4, हातच्याला 1 5, 54,850. उत्तर काय असेल, 54,850 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केला असेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न, 10 नंतर येणारी 24वी समसंख्या कोणती पहा. 10च्या नंतरची म्हणतंय,
म्हणजे आपल्याला काय म्हणते 10 समसंख्या आहे, पुढची बी कोणती काढायची, सम काढायचे, समच्या पुढची सम म्हणजे संख्या बरोबर दिलेली संख्या, हे नंतर म्हणल्यामुळं किंवा पुढची म्हणल्यामुळं अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2, समच्या पुढची सम काढायचे म्हणून कितवी गुणिले 2, दिलेली संख्या काय 10 अधिक कितवी 24वी, 24 गुणिले 2 म्हणजे 10 अधिक 24 दुनी 48 बरोबर 58, संख्या बरोबर 58. आलं का लक्षात? 58 ही संख्या असेल. 10 नंतर 24वी समसंख्या कोणती असेल तर 58 असेल. पुढचा प्रश्न, संकेतकडे 1.25 लाख रुपये, समर्थकडे 2.25 लाख रुपये, तर साहिलकडे 2.517 रुपये आहेत, तर तिघाकडील एकूण रक्कम किती? पहा, प्रश्न एकदम सोपा आहे. संकेतकडे किती आहेत? 2.25 लाख म्हणजे 2,25,000. समर्थकडे किती आहेत म्हणते? 2.25 लाख. 2.25 लाख म्हणजे 1,75,000. त्याच्यानंतर साहिलकडे 2.517, 2.5 लाख म्हणजे 2,50,000 आणि हे 17 रुपये. या तिघाकडची बेरीज करा. 7 1 0, 10ला 0 हाच्याला 1, 7 आणि 2 9 हाच्या 1, 10 आणि 5 15ला 5 हाच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 5 आणि 1 6, 6,50,000 17 रुपये असतील तिघाकडे मिळून. 6,50,000 17 रुपये तिघाकडे मिळून असतील. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न 12,000 1212, 12,1212. पहा, 12,1212. आता 12,1200 म्हणजे हे 12 12 12 असं येईल का? हो नाही. ह्या 12,000चे हे इथं 12,000 अधिक हे 1200 म्हणजे इथं 1,200, इथं 1000, इथं बी 1000 आले, ही 1,200 अधिक 12 म्हणजे काय होईल? हे 12, हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 12ला 12, इथं 2 आणि 0 हे किती झाले? 2, 2 आणि 1 3, 1 13,212. 13,212 हे उत्तर येईल. 12,1212 म्हणजे 13,212 अशा पद्धतीने लिहिलं जातं. चकवा फसवा प्रश्न आहे हा. काहीच अवघड नव्हती प्रश्नपत्रिका, सोपी होती. प्रश्न एकदम सोपे होते. पुढचा प्रश्न 8,76,378, 8,76,578, 8,75,578, 8,86,378 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती? 8,76,378, 8,76,578, 8,75,578 आणि 8,86,378 या संख्या उतरत्या क्रमाने मांडायचे. कसा? उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर. सर्वात मोठी कोणती आहे? हे 8 लाख तर सर्वच संख्या येतात, बरोबर आहे. त्यानंतर ही 76,000, ही 76,000, ही 75, 86,000 आहे म्हणजे 8,86,378 ही सर्वात मोठी संख्या आहे. हिच्यापेक्षा थोडी छोटी घ्या. 8,76,378, 8,76,578, 8,75 आहे. मग इथं हे 76च्या 2 आहेत, हे 300 आहे, ही 500 आहे. 8,76,578 ही आहे. त्याच्यापेक्षा थोडी लहान 8,76,378 आणि त्याच्यापेक्षा लहान 8,75,578 हा झाला उतरता क्रम. मग काय म्हणते? पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक. ही पहिली संख्या, ही शेवटची संख्या.
या दोन्हीतील फरक विचारलेला आपल्याला या ठिकाणी. काय विचारलेला आहे? या दोन्हीतील फरक विचारला आहे. पहिली संख्या 8,86,378 वजा 8,75,578 वजाबाकी करा. 0 0 13मधून 5 गेले 8 राहिले, 5मधून 5 गेले 0 राहिले, 8मधून 7 गेला 1 राहिले 0. 10,800 एवढा फरक असेल. 10,800 एवढा फरक असेल. पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक किती? 10,800 हे उत्तर येईल. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 17वा संपलेला आहे. प्रश्न क्रमांक 18व्याकडे जाऊ. तत्पूर्वी लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न क्रमांक 18 का आहे? 24 नंतर येणारी 15वी विषम संख्या कोणती? पहा, ह्या 24च्या नंतर येणारी 15वी विषम संख्या इथं दिल्या कोणती? सम. समच्या नंतरची विषम काढायचे. मग पहा काय काढायचे? हे संख्या बरोबर सूत्र काय तयार होईल आपलं? दिलेली संख्या अधिक घ्यायचं का वजा? अधिक. नंतरची काढायची म्हणून अधिक. कंसामध्ये कितवी गुणिले 2. समच्या पुढची विषम काढायचे म्हणून वजा 1 येईल. इथं सूत्र आपणच तयार करायचं. दिलेली संख्या किती आहे? 24 अधिक कितवी? 15वी. हे 15 गुणिले 2 वजा 1. मग 24 अधिक कंस सोडवा. 15 दुनी 30, 30 वजा 1 म्हणजे 24 अधिक 29. बेरीज करा. 9 4 13ला 3 हातच्याला 1, 2 2 4 आणि 1 5. तर 24च्या नंतर येणारी 15वी विषम संख्या कोणती असेल? 53 असेल. 24च्या नंतर येणारी 15वी विषम संख्या कोणती असेल? तर 53 असेल. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 148ला कोणत्या संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार 248 आणि 37 यांच्या गुणाकारा एवढा असेल? पहा काय म्हणते? या 148ला कोणत्या संख्येनं आपण अन जर गुणलं तर येणारा गुणाकार 248 गुणिले 37 यांच्या गुणाकारा एवढा असेल म्हणते त्यांना. 248 अधिक 37 यांच्या गुणाकारा एवढा असेल. तर आपल्याला काय केलं आपण? 148ला आपण अन गुणलं तर गुणाकार किती येईल म्हणते? 248 गुणिले 37 यांच्या गुणाकारा एवढे येईल. मग अ म्हणजे किती? हे 248 गुणिले 37. इथे ह्या दोघाचा गुणाकार करत बसायचं नाही. हे 148 इकडे येऊन भागिले होते. गुणाकार करत बसायचा नाही. 2 न गुणा बे 7 14, बे 7 14, बे चोक 8, बे 1 बे, बे 2 4, बे चोक 8. काय आलं? 124. आता तुम्ही जर पाहिलं कुणाकडे? या 37 आणि 74 कडे पहा. तर 37ची दुप्पट 74 इथे. 37 गुणिले 2 बे 7 14ला 4 हातच्याला 1 बेत्रिक 6 आणि 1 7 म्हणजे 37 1 37, 37 दुनी 74. काय राहिलं? 124 भागिले 2 म्हणजे बे 1 बे, बे 1 12, बे 2 4 म्हणजे ती संख्या काय आली? 62 असेल. ती संख्या उत्तर काय असेल आपलं? 62. जर आपण 148ला 62 जर गुणलं तर 248 गुणिले 37 एवढा गुणाकार असेल. 248 गुणिले 37चा जेवढा गुणाकार असेल तेवढाच गुणाकार 148ला 62 गुणलं तर येतो. आलं? चला, काय अवघड होता का प्रश्न? काहीच अवघड नाही दादा, लय सोपा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 18 कोटी 1818. पहा 18 कोटी हे 18 कोटी म्हणजे काय? हे
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. आता कोटी आणि 10 कोटी, हे कोटी आणि 10 कोटी, हे 18 कोटी. हे 1 2 3 4 5 6 7 8 7 शून्य आले 18च्या पुढं. 1800, हे काय, 1818. आता 1818 कसं लिहितो, हे 18, हे 1818, 1818. संख्या अंकात लिहायचे म्हणजे हे काय करा पहा, हे 8 1 8 1, हे 1 2 3 0 1 2 3 0 18 आणि 1. पहा आता 18 1 2 3 0 1 8 1 8. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. काय आली ही, 18 कोटी 1818. 18 कोटी 1818 म्हणजे 18 कोटी 1818 ही संख्या अशा पद्धतीने लिहिली जाते. आलं का लक्षात? ही संख्या कशी लिहिली जाते, अशा पद्धतीने लिहिली जाते. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे, 1 ते 20 मध्ये किती संयुक्त संख्या येतात? 1 ते 20 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत? पहा 1 ते 20 मध्ये. आता आपल्याला काय आहे, संयुक्त संख्या म्हणजे काय माहिती आहे? काय आहे संयुक्त संख्या म्हणजे? संयुक्त संख्या म्हणजे 1 व मूळ संख्या सोडून, 1 व मूळ संख्या सोडून त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. मग आता 1 ते 20 मधल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता बघा, 1 आपल्याला मूळ संख्या आहे का? नाही. आणि संयुक्त पण नाही ना. 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, 5 मूळ आहे, 7 मूळ आहे, 11 मूळ आहे, 13 मूळ आहे, 17 मूळ आहे, 19 मूळ आहे. मग राहिलेल्या ह्या काय आहेत, संयुक्त संख्या येतात. हे 20 मधून 1 2 3 4 5 6 7 8 9 गेल्या. 20 वजा 9 बरोबर 11 संयुक्त संख्या येतात. किती येतात? 11 संयुक्त संख्या आहेत. आता आपल्याला हे असं, हे तुम्हाला समजावून केले. काय करायचं, 1 ते 20 20 संख्या, एकूण किती संख्या? 20. मग 1 ते 20 मध्ये मूळ संख्या किती येतात? 4 येतात. पहिल्या 1 ते 10 मध्ये 4 आणि 11 ते 20 मध्ये 4, एकूण किती झाल्या? 8 अधिक 1 म्हणजे हे काय झालं, या दोघाची बेरीज किती आली? 9. 20 वजा 9 बरोबर 11 संयुक्त संख्या येतात. मूळ संख्या आणि 1 काढून टाकायचा. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. ओंकारने 1,18,719 रुपयाची मोटारसायकल व 2,822 रुपयाचे हेल्मेट विकत घेतले. त्यापैकी 7,918 रुपयाची त्याला सूट मिळाली, तर ओंकारने किती रुपये दिले? पहा, ओंकारनं काय केले, 1,18,719 रुपयाची त्यानं काय केले, मोटारसायकल खरेदी केले. मोटारसायकल खरेदी केले, बरोबर आहे. व 2,822 रुपयाचं हेल्मेट खरेदी केले. पुढं काय म्हणते, त्यापैकी 7,918 रुपयाची सूट मिळाली. म्हणजे एकूण खरेदी किती झाली हे पहा आणि मग त्याच्यातून सूट वजा करा. 9 2 11 हातच्याला 1, 2 1 3 1 4, 15ला 5 हातच्याला 1, 10 1 11 हातच्याला 1, 1 1 2 1. काय झाली त्याची? 1,21,541 रुपयाची खरेदी झाली. वजा 7,918 रुपयाची त्याला काय मिळाले आहे? सूट मिळालेली आहे. मग 11 मधून 8 गेले, 3 राहिले, इथं राहिले 3. 3 मधून 1 गेला, 2 राहिले. 3 मधून 1 गेला, 2 राहिले. 15 मधून 9 गेले, 6 राहिले.
इथं राहिलं काय 0, 10 मधून 7 गेले 3 राहिले, 1,13,623 रुपये त्याने दुकानदाराला दिले. किती रुपये दिले? सूट वजा जाता 1,13,623 रुपये त्याने दुकानदाराला दिले. उत्तर काय आलं आपलं? 1,13,623. काय करायचं? मोटारसायकल अधिक हेल्मेटची किंमत एकत्रित करायची आणि मग त्याच्यातून त्याला जेवढी सूट दिली आहे तेवढी सूट वजा करायची. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 9 स्टार 5 स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत, फुलीच्या जागी समान अंक आहेत, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे, तर फुल्यांच्या जागी कोणता अंक असेल? पहा, 9 स्टार 5 स्टार या संख्येत फुलीच्या जागी समान अंक आहे. हे जे फुले आहे तिथे समान अंक आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक पहा. स्थानिक किमतीतील, हे मी शॉर्टमध्ये लिहितो, किमतीतील फरक किती दिलाय? फरक 198. आपल्याला ट्रिक माहिती आहे. काय माहिती आहे? त्याचा फरक किती दिलाय? 198. तर त्या फरकातील डावीकडून पहिला अंक कोणता आहे? डावीकडून पहिला अंक त्याच्या पुढील क्रमाने येणारा अंक कोणता असेल? तर 2 असेल. म्हणजे या फुलीच्या जागी इथं काय असेल? 2, म्हणजे 9,252 ही संख्या असेल. तर फुलीच्या जागी विचारले, फुली बरोबर 2. आता या 2ची स्थानिक किंमत 200 आणि याची 2. 200 वजा जर 2 केलं तर 198 उत्तर येते आपलं. बरोबर आहे. मग स्टार बरोबर किंवा फुलीच्या जागी कोणता अंक असेल? तर फुलीच्या जागी 2 हा अंक असेल. आलं? चला, पुढचा प्रश्न. या ठिकाणी आपल्याला आजच्या तासिकेमध्ये आपण फक्त 25 प्रश्न घेणार आहोत. 24वा प्रश्न आहे, म्हणजे शेवटचे 2 प्रश्न आहेत हे, 24 आणि 25. प्रश्न काय 24वा? 7, 6 स्टार 2 ही 4 अंकी संख्या असून स्टारच्या जागी खालीलपैकी कोणत्या अंकामुळे ती मोठ्यात मोठी संख्या होईल? पहा, 7, 6 फुल्ली 2 किंवा स्टार 2. मग आता या पर्यायातील आपण जर इथं 3 ठेवलं तर काय होते? 7,632 होते. इथं जर 9 ठेवलं तर 7,692 होते. इथं जर 5 ठेवलं तर 7,652 होते आणि इथं जर 4 ठेवलं 7,642. मग आता आपल्याला काय म्हणतं? इथं या खालच्या पर्यायातील कोणता अंक ठेवावा म्हणजे अंकामुळे ती मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. कोणता अंक ठेवल्यावर मोठी होईल? तर हा 9 अंक ठेवलं तर 7,692 ही संख्या मोठ्यात मोठी तयार होईल. मग स्टार बरोबर 9 हे उत्तर असेल. किंवा फुलीच्या जागी 9 हा अंक ठेवल्यामुळे मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 25. खालील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. खालील संख्या उतरत्या क्रमाने मांडायचे. काय संख्या दिल्यात? 1,32,123, 1,32,231, 1,32,312, 1,32,321 या संख्या कशा मांडायचेत? उतरत्या क्रमाने मांडायचेत. उतरता क्रम म्हणल्याच्या नंतर सर्वात मोठी संख्या अगोदर उतरत्या क्रमाने मांडायचे. सर्वात मोठी संख्या 1,32,000, 1,32,000, 1,32,000, 1,32,000. हे 1,32,000च्या 1,32,000च्या संख्येत. आता शतक स्थानी पहा, इथं 1 आहे, 123, 231, 312, 321. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या येईल अगोदर. 1,32,321 ही सर्वात मोठी असेल. त्यानंतर 1,32,312, 1,32,312. त्यानंतर 1,32,000
231, त्याच्यापेक्षा लहान 1,32,123 हा झाला उतरता क्रम. आलं का लक्षात? या संख्या अशा पद्धतीनं आपण उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे आपले आजच्या तासिकेतील 25 प्रश्न संपलेले आहेत. भाग 1. उद्याचा भाग 2 मध्ये राहिलेले 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण घेऊ. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम. विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी सैनिक स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण मागं रविवारी जी आपण जम्बो सराव चाचणी घेतली होती 50 प्रश्नांची, त्यातील 26 ते 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण त्या ठिकाणी 1 ते 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण 26 ते 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे? आपल्या चाचणीतील प्रश्न क्रमांक 26 काय आहे? 17,017 नंतर येणारी दुसरी क्रमिक संख्या कोणती? पहा, 17,017 आपण कसं लिहितो? 17,017 नंतर येणारी, आता येणारी पहिली कोणती असेल? 17,018 आणि दुसरी कोणती असेल? तर 17,019 ही दुसरी क्रमिक संख्या असेल. उत्तर काय असेल आपलं? 17,019 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? 17,019 हे उत्तर असेल. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27 काय आहे? प्रश्न क्रमांक 27, 5,725 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? पहा काय म्हणते, पहा एक लक्षात ठेवा. असा जर प्रश्न आला, काय प्रश्न आहे? 5,725 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? तर प्रश्न हा फसवा असतो. काय आहे? या संख्येतील कुठल्याही संख्येतील अंकाच्या, सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज तीच संख्या येते. उत्तर आपलं 5,725च येतं. पहा, ह्याची स्थानिक किंमत 5ची काय होईल? 1000 स्थानी आहे म्हणून 5,000 अधिक 7 शतक स्थानी आहे म्हणून 700, 2 दशक स्थानी आहे म्हणून 20 अधिक 1 ह्या 5 हा एकक स्थानी आहे म्हणून 5. तर मग बेरीज काय येईल? 5,000 अधिक 700 अधिक 20 अधिक 5 हे 5 0 0 0 काय आलं? 5. त्याच्यानंतर इथं काय आहे का? दशक स्थानी नाही, इथं आहे 2 0 0 2 2 2 सॉरी इथलं नाही, हे 2 0 0 2. त्याच्यानंतर शतक स्थानी इथं 7 आहे, इथं 0 आहे, हे 7 आणि हे 5 जसं तसं. तीच संख्या आली का आपली 5,725. म्हणजे एक लक्षात ठेवा की कुठल्याही असा जर प्रश्न आला तर कोणतीही संख्या असू द्या, कोणत्याही संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज तीच संख्या येते. काय येते? तीच संख्या येते. एका सेकंदामध्ये ह्याचं उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं. आलं? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 591 हे अंक, 591 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी जास्तीत जास्त संख्या किती? 591 हे अंक एकदाच वापरायचे आणि तयार होणाऱ्या जास्तीत जास्त संख्या. आपल्याकडे ट्रिक आहे. या 5,9,1 या अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात? 6 संख्या तयार होतात. पहा कोणत्या होतात? 591, 519, त्यानंतर 951, 915, त्यानंतर 159 आणि 195 या 6 संख्या तयार होतात. प्रत्येक अंक एकदाच वापरून. आलं? मग ह्याची ट्रिक काय आहे आपल्याकडे? तर काय आहे? एकूण संख्या बरोबर एकूण किती संख्या येतात हो? इथं एकूण संख्या काढायची. एकूण अंक किती आहेत? 1 2 3. जर यामध्ये 0 नसेल तर ही ट्रिक वापरायची. 0 असेल तर वेगळी आहे. 0 नसेल तर काय करायचं? एकूण अंक किती आहेत? 3. 3 उतरत्या क्रमाने, उलट क्रमाने लिहायचं. 3 गुणिले 2 गुणाकाराच्या रूपात गुणिले 1
1 पर्यंत लिहायचं. 4 असतील तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. मग गुणाकार करा. 3 दुनी 6, 6 1 6. एकूण संख्या 6 तयार होतील. किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतील. आलं का लक्षात? 6 संख्या तयार होतील. उत्तर काय असेल आपलं? 6. आलं? चला, प्रश्न क्रमांक 28. काय आहे प्रश्न क्रमांक 28? प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत इतर 3 पर्याय एवढी नाही? म्हणजे एक अपूर्णांक वेगळा आहे, बाकीच्या 3 अपूर्णांकाची किंमत ही कशी आहे? सारखी आहे, समान आहे. तर पहा, 7/21, 7/21, 16/48, 11/44 आणि 1/3. तर या ठिकाणी आपल्याला आता हे जे अपूर्णांक आहे हे कोणत्या तरी अपूर्णांकाचे 3 अपूर्णांक हे सममूल्य अपूर्णांक आहेत. 3 कसे आहेत? सममूल्य आहेत. पाहू आपण. त्या 7 जर आपण 7/21 संक्षिप्त रूप देता येते का? 7 आणि 21 कुठल्या एका संख्येने भाग जातो का? जातो. 7 1 7, 7 3 21. काय आलं ह्याचं? 1/3. चला, ह्याचं काय आलं? 1/3. इथं 16/48 आहे. 16 आणि 48 कशाने भाग जातो का? जातो. कशाने जातो? 16नेच भाग जातो. 16 1 16, 16 3 48, 1/3. आलं. त्यानंतर 11/44, 11 आणि 44 कशाने भाग जातो? 11ने जातो. 11 1 11, 11 चौक 44, 1/4. आणि हे 1/3 अगोदर संक्षिप्त रूप आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिला होता? खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत इतर 3 पर्याय एवढी नाही? मग कोणत्याची नाही? हे 1/3 ह्याची आहे, ह्याची आहे, ह्याची आहे. मग हे 1/4 कोणता अपूर्णांक आहे? 11/44. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3, 11/44 या अपूर्णांकाची किंमत इतर 3 पर्याया एवढी नाही किंवा इतर 3 अपूर्णांका एवढी नाही. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. पहा, असे प्रश्न आपल्याला थोडंसं त्याला बारकाईने लक्ष द्यायचं, कारण की हा 7/21, 16/48, 11/44 हे संक्षिप्त रूप देता येतं याला. तर मग त्याला आपण संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे काय आहे? हे जे 2 आहेत, 1/3, 7/21 आणि 16/48 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. हे कसे आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. त्या सर्वांचं काय आलं? हे 1/3, 1/3, 1/3 आलं. हे 1/3चे सममूल्य अपूर्णांक आहेत. कोणते? 7/21, 16/48. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. काय आहे प्रश्न क्रमांक 30? खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता लहान अपूर्णांक खूप सोपा प्रश्न आहे हा. 6/8, 5/8, 7/8, 4/8. या ठिकाणी काय तो? छेद समान आहेत. छेद काय आहेत? समान आहेत. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? छेद समान असल्यास, छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. तो अपूर्णांक लहान. मग आता या ठिकाणी आपल्याला सर्वांचा छेद समान आहे. तर मग अंश काय म्हणते आपल्याला? प्रश्न काय म्हणते? लहान, सर्वात लहान अपूर्णांक कोणता? लहान म्हणजे ज्याचा अंश लहान, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा. छेद समान असल्यामुळं कसं? असं कधी होतं? छेद समान असल्यानंतर. मग अंश कुणाचा लहान आहे? हा आहे अंश 4 लहान.
मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 4/8 पर्याय क्रमांक 4. 4/8 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? मग आता आपल्याला या ठिकाणी लहान अपूर्णांक 4/8 आणि मोठा सांगता येईल का? येतो आपल्याला. प्रश्नामध्ये तर लहान विचारलाय, पण आपण मोठा कोणता असेल? मोठा ज्याचा अंश मोठा तो मोठा. हा 7 मोठा आहे अंश, म्हणजे 7/8 हा काय आहे? मोठा अपूर्णांक असेल. आलं? चला, मग उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 लहान अपूर्णांक कोणता आहे? तर 4/8 हा लहान अपूर्णांक आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. काय होता परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 31? अक्षयजवळ 160 रुपये होते, त्यापैकी 2/5 रकमेची 2/5 रकमेची त्याने पुस्तके घेतली, तर त्याने किती रुपयाची पुस्तके घेतली? पहा, अक्षयजवळ किती रुपये होते? 160 रुपये होते, बरोबर आहे. पण त्यानं काय केलेलं आहे? त्या रकमेपैकी 2/5 रकमेची पुस्तकं घेतले. म्हणजे एकूण रक्कम 160 आहे, तर त्याच्यापैकी 2/5 रकमेची पुस्तकं घेतले, तर किती रुपयाची पुस्तकं घेतली? मग काय करावं लागेल? पुस्तकाची किंमत बरोबर किंवा एकूण घेतलेल्या पुस्तकाची किंमत बरोबर काय करावं लागेल? एकूण रक्कम त्याच्याकडे किती होती? 160 गुणिले त्यापैकी 2/5 गुणिले 2/5 करायचं. 5ने 160ला भाग जाते का? जाते. 5 × 5, 5 × 15, 1 उरला, 10 झाले, 5 दुनी 10, काय उरलं? 32 गुणिले 2, 32 दुनी 64 रुपये. एकूण पुस्तके किती रुपयाची घेतली? 64 रुपयाची त्याने पुस्तके घेतली. कधी कधी आपल्याला प्रश्न असा येतो की 2/5 रकमेची पुस्तकं घेतली, तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? आलं? चला, मग 64 रुपयाची पुस्तकं घेतल्यावर शिल्लक किती राहिले? 160 वजा 64 म्हणजे 96 रुपये शिल्लक राहिले. आपल्याला प्रश्न फक्त एवढा विचारला किती रुपयाची पुस्तकं, तर आपलं उत्तर काय असेल? 64 रुपयाची त्याने पुस्तकं घेतली. आलं? चला, तुम्हाला मी रजिस्टर करायला सांगितलं होतं, त्या रजिस्टरमध्ये प्रश्न लिहायला सांगितले होते, लिहून ठेवला असाल तुम्ही. आपले जे प्रश्न चुकलेले आहेत ते प्रश्न तासिका पाहायची आणि या ठिकाणाहून त्याचं स्पष्टीकरण त्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. काय होता प्रश्न क्रमांक 32? 72 मुलापैकी 7/9 मुले सहलीला गेली. एकूण मुले किती होती? 72. त्याच्यापैकी 7/9 मुले सहलीला गेली, तर सहलीला न गेलेल्या मुलांची संख्या किती? पहा, दोन प्रकारे तुम्हाला सांगतो. एकूण मुलं किती आहेत? एकूण मुलं आहेत 72. सहलीला गेली, किती गेली? 7/9 मुले सहलीला गेली, बरोबर आहे. मग 72च्या 7/9 म्हणजेच 72 गुणिले 7/9, 9 × 1 = 9, 9 × 8 = 72, 8 × 7 = 56. हे 56 मुले सहलीला गेली. बरोबर आहे. मग आता न गेलेली, सहलीला न गेलेली मुले, न गेलेली किती आहेत? एकूण वर्गात विद्यार्थी होते 72, त्याच्यापैकी 56 सहलीला गेले नाहीत, म्हणजे 12 मधून 6 गेले, 6 राहिले, 6 मधून 5 गेले, 1. 16 मुले सहलीला गेले नाहीत. सहलीला न गेलेली मुले किती? मुलं सहलीला गेले नाहीत? 16 मुलं गेले नाहीत. आता पहा, आपण काय करू? हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने सोडवू.
आता सहलीला गेले किती 7/9. मग 9 भागापैकी 7 भाग सहलीला गेले. मग आता शिल्लक किती भाग राहिले? शिल्लक 2 भाग सहलीला गेले नाहीत. बरोबर आहे. मग या 72च्या एकूण 9 भाग आहेत. 9 भागापैकी 2 भाग सहलीला गेले नाहीत. किती भाग सहलीला गेले नाहीत? 2 भाग, म्हणजे 2/9. 72च्या 2/9 म्हणजे 72 गुणिले 2/9. 9 1 9, 9 8 72, 8 2 16. आलं का उत्तर आपलं? 16 मुले सहलीला गेले नाहीत. 2 प्रकारे मी काढून दाखवले, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. एकूण भाग किती होते? 9 भागापैकी 7 भाग सहलीला गेले. मग न गेलेले किती? 2 भाग, म्हणजेच याचा अर्थ 2/9 हे एवढी मुलं सहलीला गेलेली नाहीत. आलं? मग 72च्या म्हणजे 72 गुणिले 2/9 करा. 9 8 72, 8 आलं इथं 2 आहे, 8 2 16, 16 मुले सहलीला गेलेली नाहीत. आलं? कळालं? चला, ज्यापैकी दोन्हीपैकी जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. काय होता प्रश्न क्रमांक 33 आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये? एका मुलाला 1/7 व 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितले, परंतु त्याने त्यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली तर उत्तर किती येईल? पहा, एका मुलाला काय केलं होतं? बाबा तू काय कर, 1/7 आणि 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितलं, परंतु त्याने काय केले? त्यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली. आता हे 1/7 व 2/3 यांचा गुणाकार व्यस्त काय होतो पहा. मग त्याची बेरीज केली त्यानं. यांचा गुणाकार व्यस्त काय होतो? 1/7चा गुणाकार व्यस्त 7/1, म्हणजेच आपण त्याला 7 असंही लिहू शकतो. बरोबर आहे. 2/3चा गुणाकार व्यस्त काय होतो? 3/2. मग त्यानं काय केलं? ही 7 आणि 3/2ची बेरीज केली, म्हणजे 7 अधिक 3/2. या 7चा छेद काहीच नाही, म्हणजे 1 आहे. बेरीज करा, छेद भिन्न आहेत, छेदाछेदाचा गुणाकार करा. केला, किती आला? 2 छेद समान झाला 2. आता काय करा? तिरकस गुणाकार करा ह्या 7चा आणि 2चा. 7 दुनी 14 अधिक ह्या 3चा आणि 1चा गुणाकार करा 3, म्हणजे बेरीज काय आली? 17/2. 14 आणि 3 किती झाले? 17. उत्तर काय असेल आपलं? 17/2 हे उत्तर असेल. 17/2 हे उत्तर असेल आपलं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. 17/2 ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आहेत, मागील परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. रजिस्टरवर लिहून ठेवा. चाचणी झाल्या, सोडवल्या रजिस्टरवर प्रश्न वरी टाकायचं. जम्बो टेस्ट क्रमांक 1 2 3 काय असेल ते टाकायचं. हे 2 आहे. प्रश्न लिहून ठेवायचे आणि स्पष्टीकरण दिल्या स्पष्टीकरण पाहायचं, आणि मग जे आपले प्रश्न चुकलेले आहेत किंवा सर्वच प्रश्न पाहायचे. एखाद्या वेळेस आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर अंदाजे देतो, ते येतं बरोबर, पण ते पुन्हा जर परीक्षेत आलं तर अंदाजे दिलेलं उत्तर बरोबर येईल याची गॅरंटी असते का? नाही. म्हणून हे प्रश्न रजिस्टरमध्ये लिहून ठेवा. तुम्हाला पुढे अभ्यास करायला सोपं जातील, रिव्हिजन करायला. प्रत्येक घटकावरचे प्रश्न असतात हे. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येचे वर्गमूळ 15 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती? एका संख्येचे वर्गमूळ किती आहे? 15 आहे. तर त्या संख्येची दुप्पट. ती संख्या माहिती आहे का आपल्याला? ती संख्या माहिती नाही. आपण ती संख्या धरू x. तिचे वर्गमूळ म्हणजे वर्गमुळामध्ये x बरोबर 15. बरोबर आहे. तर त्या संख्येची दुप्पट किती? मग त्याचा वर्ग करा.
वर्गमुळात ती संख्या आहे, ती 15चा वर्ग म्हणजे ही x आहे. मग 15चा वर्ग करा. 15चा जर वर्ग आपण केला तर आपल्याला माहिती आहे 15 गुणिले 15 किती येतं 225. मग ती संख्या आपल्याला काय मिळाली तर ती संख्या मिळाली आपल्याला 225. आलं. पुढं काय म्हणते त्या संख्येची दुप्पट, त्या संख्येची दुप्पट बरोबर 225 गुणिले 2. बे पंचे 10 ला 0, हातच्याला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, बे दोन्ही 4, 450. उत्तर काय असेल आपलं 450. त्या संख्येची दुप्पट किती असेल 450. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 का आहे 40 पेक्षा लहान आणि 5 ने विभाज्य संख्या किती आहेत पहा. 40 पेक्षा लहान आणि 5 ने विभाज्य संख्या किती आहे. 40 पेक्षा लहान आणि 5 ने विभाज्य संख्या किती म्हणजे विभाज्य म्हणजे भाग जाणाऱ्या. 5 ने विभाज्यचा अर्थ काय होतो 5 ने भाग जाणाऱ्या. 5 ने भाग जाणाऱ्या बरोबर आहे. मग 40 पेक्षा लहान 5 ने विभाज्य म्हणजे 40 पेक्षा लहान याचा अर्थ काय होतो लहान. 5 ने भाग जाणारे म्हणजे 5च्या पाढ्यातील संख्या. मग आता बघा कोणकोणत्या संख्या आहेत 5च्या पाढ्यातील. 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35. किती येतात मोजा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे टोटल 7 संख्या होतात. 40 घ्यायची नाही कारण की 40 पेक्षा लहान म्हणले म्हणजे 5 ने विभाज्य असणाऱ्या 40 पेक्षा लहान 5 ने विभाज्य असणाऱ्या किती संख्या येतात 7 संख्या आहेत. किती येतात 7 संख्या आहेत. आलं कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 420 चे मूळ अवयव किती. 420 चे मूळ अवयव किती. प्रश्न सोपा आहे. 420 चे मूळ अवयव किती पहा. 420 चे मूळ अवयव पडा. 420 मूळ अवयव म्हणले नुसते अवयव म्हणलं तर विभाजक. मूळ अवयव म्हणल्याच्या नंतर मूळ अवयव म्हणजे मूळ संख्येनं भाग लहानात लहान मूळ संख्येनं भाग झाला. 420ला सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे 2. 2 ने भाग जातो का जातो. बे दोन्ही 4, बे 1 बे 0. परत 210ला जातो 2नी. बे 1 बे 1ला भाग जात नाही 0. पुढचा 0 घ्या 10 झाले. बे पंचे 10 105. आता 105ला 2 न भाग जातो का नाही. 3 न जातो का बघा. 5 आणि 1 6 दोघाची बेरीज 6 उरलेल्या म्हणजे 3 न भाग जातो. 3 त्रिक 9 10 मधून 9 गेले 1 उरला 15 झाले. 3 5 15. आता 35 आलं. 35ला 3 ने भाग जातो का जात नाही. मग 4 नाही त्याच्यानंतरची मूळ संख्या 5. 5 न जातो का जातो. 5 7 35. 5 7 35 काय आलं 7. 7 मूळ संख्या 7ला 7 नेच भाग जातो बरोबर आहे. मग 7 1 7. तर मग 420 चे मूळ अवयव कोणकोणते 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 किती येते एकूण टोटल अवयव किती येतं. एकूण अवयव किती झाले हे 2 आणि 2 4 आणि 1 5 एकूण 5 अवयव आहेत. 420 चे मूळ अवयव किती येतं 5 आहेत. आलं. चला प्रश्न क्रमांक 36. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक 37.
पहा प्रश्न क्रमांक 37 काय आहे, काय होता आपल्याला परीक्षेमध्ये 60, 90, 120 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या खालील पर्यायातून निवडा. 60, 90 आणि 120 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या खालील पर्यायातून निवडा. मोठ्यात मोठी म्हणलं, मोठ्यात मोठी, महत्तम, जास्तीत जास्त असा प्रश्न आला की त्याचा काय करतो आपण, मसावी काढतो. काय काढतो, मसावी काढतो. बरोबर आहे. मग काय करू आपण, हे 60, 90 आणि 120चा मसावी काढा. आता ह्याला 10 न भाग जाते. 10 1 60, 10 90, 10 1 10, 2 उरले, 10 2 20. काय आलं, 6 9 12. 6 9 12ला 3 न भाग जाते तिघालाही. 3 2 6, 3 3 9, 3 4 12. आता काय आलं, 2 3 4. आता 2 3 ह्या मूळ संख्या आहेत म्हणून यांना याच संख्येनं भाग जातो. दुसऱ्या दोघाला बी कुठल्या एका संख्येनं भाग जातो का, भाग जात नाही. मग आपल्याला मसावी काय येईल हो, मसावी बरोबर 10 गुणिले 3 बरोबर 30. म्हणजे उत्तर काय असेल आपलं, तर उत्तर असेल 30. की बाबा 60, 90 आणि 120ला 30ने भाग जातो. मोठ्या लहान आहे 10 हे येणार नाही, 30पेक्षा लहान आहे 15 येणार नाही. मग 60नं जर भाग गाठलो तर 60नं 90ला भाग जाते का, जात नाही. 60ला जाते, 120ला जाते, पण 90ला. तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 आलं. 60नं भाग जात नाही तिन्हीला. 10नं जात आहे पण त्याच्यापेक्षा मोठी 30 आहे. 15नं जात आहे पण त्याच्यापेक्षा मोठी 30 आहे. आपल्याला मोठ्यात मोठी म्हणलेलं आहे. जर लहानात लहान म्हणलं तर 10 हे उत्तर आलं असतं आपलं. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. पहा काय म्हणतंय, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी टिंबटिंब असतो. कसा असतो, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी का असतो, 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी काय असतो, 1 असतो. त्यानंतर तुम्हाला अधिकची माहिती सांगतो. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. किती असतो, 2 असतो बरं का. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी किती असतो, 2 असतो. आपलं उत्तर काय, या ठिकाणी 1 येतं उत्तर. समूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. एकदम सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणि लसावी काय असतो पहा, सहमूळ संख्यांचा लसावी त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. आलं, कळालं का. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 39. 12, 16, 24, 36 यांचा लसावी किती येईल. 12, 36, 12, 16, 24, 36 यांचा आपल्याला काय काढा म्हणले, लसावी काढा म्हणले. मग करा, काढा लसावी. 12, 16, 24, 36 यांचा लसावी काढायचे.
आता हे 12, 16, 24, 36ला 4 भाग जाते 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 सक 24, 4 नम 36. आता या चारही संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जात नाही, तर काय करू आपण, 2 न भाग जातो. कुणाकुणाला ज्याला जातो त्याला घालू. 3 जशास तसं जात नाही म्हणून 2 न 4ला भाग जातो. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 9ला जात नाही, 9 जशास तसं. त्यानंतर 3 न भाग जातो. 3 एक 3, 2ला जात नाही, 2 जशास तसं. 3 एक 3, 3 त्रिक 9. हे 2 न भाग घाला. 2 एक 2, 1 हे 3ला जात नाही जशास तसं. 3 न भाग घाला. 1 1 1 1. मग लसावी काय असेल हो, लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. म्हणजे 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. करा गुणाकार. 4 दुनी 8, 8 त्रिक 24. किती आला इथं गुणाकार, 24 गुणिले 2 त्रिक 6, 24 पंचे 120चे, 24 सख 144 म्हणजे 144 हे उत्तर असेल आपलं. उत्तर काय असेल, 144. 12, 16, 24, 36 यांचा लसावी 144 असेल. किती असेल लसावी, 144. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. का आहे, एकूण 50 प्रश्न होते आपले. 2 संख्यांचा मसावी 42 असेल तर खालीलपैकी कोणती संख्या त्यांचा लसावी आहे. पहा, 2 संख्यांचा मसावी किती दिलाय, 42 दिलाय, तर लसावी किती असेल. लसावी पहा, लसावी हा नेहमी मसावीच्या पटीत असतो. मसावीच्या पटीत असतो. आता 42च्या पटीत कोणती संख्या आहे, पहा. 42च्या पटीत 400 येईल का, 400ला जर आपण भाग घातलं तर पूर्ण भाग जाईल का. पहा, आपण 42 गुणिले 10 जर केलं तर 420 येते. आणि 9 केलं तर काय येते, 9 जर गुणलं तर 9 दुनी 18ला 8, हातच्याला 1, 9 चौक 36 आणि 1 37. हे पटीत आहे का, पटीत म्हणजे मसावीनं या संख्येला भाग गेला पाहिजे. त्याच्या पाड्यातील 42च्या पाड्यातील 210 पटीत आहे का, असेल. 42नं आपण 2 भाग घालू. 21 दुनी 42, 21 1 21 0, 2 1 2, 2 पंचे 10 आहे. म्हणजे 210 ही लसावी आहे. त्या 2 संख्यांचा लसावी किती आहे, 210. तुम्ही कधी कधी काही मुलांना असं वाटलं, काही जणांनी प्रश्न मला फोन केला, सर म्हणले तिथं मसावी दिला, तिथं लसावी दिली नाही, एक संख्या दिली नाही, मग ती संख्या कशी काढायची. त्याचा म्हणजे 2 संख्या दिल्या नाहीत आणि मग मसावीच दिले, एका मसावीहून कसं काढता येईल. तर अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा असतो. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 210 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 210 पर्याय क्रमांक 2. ज्यावेळेस काय असतं, लसावी हा नेहमी मसावीच्या पटीत असतो. म्हणजे पटीत म्हणजे पाड्यात असतो. 42च्या पाड्यामध्ये 210 आहे. 42 पंचे 210. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे, पुढचा प्रश्न, 2 संख्यांचा गुणाकार 216 आहे, त्यांचा लसावी 36 असेल तर त्यांचा मसावी किती. काय काय दिले, 2 संख्यांचा गुणाकार दिले. किती दिले, 216. त्यांचा लसावी दिले 36, तर मसावी किती. तर सूत्र काय दादा आपल्याकडं सूत्र काय आहे, मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. मग आता या ठिकाणी मसावी दिले का, नाही. मग मसावी दिलं नाही म्हणून जशाच तसं लिहू. लसावी किती दिले, 36 दिले लसावी. बरोबर 2 संख्याचा गुणाकार किती आहे, 216. मग मसावी बरोबर 216 भागिले 36.
36 भाग आला, 6 भाग जातो, 6 6 36, 6 18, 21 मधून 18 गेले, 3 उरले, 36 झाले, 6 6 36, 6 36ला भाग, 6 1 6, 6 6 36. मग मसावी किती आला दादा? तर मसावी आला 6. दोन संख्यांचा गुणाकार 216 असेल तर आणि लसावी 36 असेल तर मसावी किती येतो? 6. मसावीचा आणि लसावीचा जेवढा गुणाकार असतो तेवढाच दोन संख्यांचा गुणाकार असतो. आलं? कळालं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 42 काय आहे? एका संख्येने 124 व 172ला भागले असता एक संख्या आहे, त्या संख्येनं या 124ला आणि 172ला भागले असता प्रत्येक वेळी बाकी किती येऊ लागले आहे? 4 येते. तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती? म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? या 124ला आणि 172ला भागल्याच्या नंतर बाकी 4 येऊ लागले, म्हणजे बाकी 4 येऊ लागल्या म्हणजे पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर हे 4 वजा करा, बाकी वजा करा म्हणजे पूर्ण भाग जाणारी संख्या मिळेल. 124 मधून 4 वजा केलो 120 राहिले. 172 मधून 4 वजा करा 168 राहतात. म्हणजे त्या 120ला आणि 168ला पूर्ण भाग जाणारी संख्या मोठ्यात मोठी शोधून काढा. म्हणजे या दोन संख्यांचा आपल्याला काय करावं लागेल? मसावी काढावं लागेल. या दोन संख्यांचा आपल्याला काय काढावं लागेल? मसावी काढावा लागेल. काढा मग मसावी. आपल्याला 4 भाग जातो ह्याला. 4 त्रिकम 12, 0, 4 चौक 16, 4 दुनी 8. परत 3 भाग जातो, 6 भाग जातो, 6 पंचे 30, 6 सत्तम 42. म्हणजे 24 ही संख्या आहे. त्या 124ला जर आपण 24नं जर भागलं तर 24 पंचे 120चे बाकी 4 उरते. 24नं 172ला जर भागलं तर 24 पंचे 120चे, 24 सख्ख 144चे, 24 सत्त 168चे, म्हणजे 172 मधून 168 गेले 4. म्हणजे आपल्याला भाग जाणारी संख्या विचारल्या, मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या कोणती आहे? 24 आहे. 24नं जर आपण 124ला आणि 172ला भाग घातला तर प्रत्येक वेळी बाकी 4 उरत आहे. आलं? चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43 का आहे? अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की त्या संख्येला 6, 8, 10ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. पहा आता तिथं मोठ्यात मोठी होती, इथं लहानात लहान संख्या शोधून काढायची. कशी? त्या संख्येला 6नं 8नं भाग घातल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. मग काय करायचं अशा वेळेस? 6, 8, 10ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधा अगोदर. भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे ह्यांचा काय करावं लागेल? यांचा लसावी काढावा लागेल. सॉरी, मोठ्यात मोठी नाही, लहानात लहान. मग 6, 8 आणि 10 यांचा लसावी काढा. 2 भाग जातो, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. आता 3 आणि 5 दोन्ही मूळ संख्या येतात. मग यांचा काय करावं लागेल? सगळ्याचा गुणाकार करा. 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 करा गुणाकार. 4 पंचे 20 आणि 2 त्रिक 6 म्हणजेच काय आला? 120. 120 ही 6, 8, 10ने भाग जाणारी संख्या आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय म्हणते? बाकी 5 बाकी उरणारी संख्या कोणती असेल हो? ह्याच्यात 5 मिसळा 120 मध्ये, बरोबर 125. 125ला 6नं भाग घाला
भागाकार 20 येतो, बाकी 5 उरते. 8 भाग घाला, भागाकार 15 येतो, बाकी 5 उरते. 10 भाग घाला, भागाकार किती येतो? 12 येतो, बाकी 5 उरते. म्हणजे 125 हे उत्तर असेल. आपलं उत्तर काय असेल? 125 ही संख्या असेल. आलं का लक्षात? अगोदर लसावी काढा आणि त्याच्यामध्ये उरणारे बाकी मिसळा, म्हणजे उत्तर आपलं मिळून जाते. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढं काय म्हणले आपल्याला? ज्यांचा मसावी 52 लसावी 1040 आहे अशा दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती? पहा, मोठी संख्या काढायची तर काय करा? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग लसावी किती आहे? 1040 भागिले मसावी किती आहे? 52. भाग घाला, 52 13 भाग जाते, 13 चौक 52, 13 अट्टी 4 दर्शे 80. 4 भाग घाला, 4 1 4, 4 2 8 0, 20 आला. असामायिक अवयवाचा गुणाकार किती आला? 20. मग या 20चे असामायिक अवयव पाडा. 20चे असामायिक अवयव काय येईल? 5 गुणिले 4, म्हणजे एक 5 असेल आणि दुसरा 4 असेल. बरोबर आहे? मग आपल्याला काय म्हणते? मोठी संख्या. मोठी संख्या बरोबर मसावी गुणिले मोठा अवयव. मसावी किती आहे? 52 गुणिले मोठा अवयव काय? 5 आहे. 5 दुनी 10ला 0, हातच्याला 1, 5 5 25 आणि 1 26. मोठी संख्या असेल 260 आणि लहान संख्या मसावी गुणिले लहान अवयव. आपलं उत्तर आलेलं आहे बरं का दादा. हे आपलं 260 उत्तर आहे, तरी आपण लहान संख्या काढत आहोत आणखी. मसावी गुणिले लहान अवयव. प्रश्न आलाय तर दोन्ही आपण करू. 52 गुणिले लहान अवयव किती आहे? 4. 4 दुनी 8, 4 25. लहान संख्या 208. उत्तर आपलं 206 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला, लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 384 या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे आपल्याला या 384 या संख्येचे विभाजक काढायचे आणि 384चेच मूळ अवयव. मग कितीने जास्त आहे म्हणते? पेक्षा कितीने जास्त आहे? कुणापेक्षा? मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा. मग आता आपण 384च्या अगोदर काय करू? विभाजक पाडू. हे 384चे जर विभाजक पाडलो तर पहिला विभाजक काय असेल? 1 आणि 384 ही जोडी असेल. बरोबर आहे? त्याच्यानंतर 2 न जर भाग घातले तर काय येतं? बे 1 उरला, 92 18, बे 2 4, 192. 2 आणि 192. 3 भाग जातो का? 8 आणि 4 12 आणि 3 15. 3 भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 8 24, 3 आणि 128. 4 भाग जातो ह्याला. 4 जर भाग घातला तर 4 9 36, 2 उरले, 4 7 24 96. 6 भाग जातो का? जातो. 6 6 36, 2 उरले, 6 चौक 24, 6 आणि 64. त्याच्यानंतर 8 भाग जातो का? जातो. 8 जर भाग घातला तर 8 चौक 32, 6 उरले, 8 8 64.
म्हणजे 8 आणि 48. त्याच्यानंतर 9 भाग जातो का? नाही जात. 10 नाही. 12 जातो का? 12 त्रिक 36 जातो. 12 जर भाग घातला तर 12 त्रिक 36, 2 उरले, 12 दुनी 24, 12 आणि 32 येतं. त्यानंतर 14 भाग जातो का? 14 दुनी 28, 14 त्रिकम 42 नाही. 16 भाग जातो का? 16 दुनी 32 जातो. 6 उरले. 16, 16 दुनी 32, 6 उरले. 16 चौक 64, 16 आणि 24. त्याच्यानंतर कशाने भाग जातो? 18 भाग जातो का? 18 दुनी 36, 2 उरले नाही. 20 नाही 21, 22 दुनी 22 भाग जात नाही. 384 ला 22 भाग घातला. 22 एक 22, किती उरले? 16 उरले. 384 झाले. सॉरी 164 झाले. 384 ला 22 भाग जात नाही. त्याच्यानंतर 24 जातो. 24 तर इथं घेतलेला आहे आपण. मग ह्याचे एकूण विभाजक किती झाले? एकूण विभाजक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एकूण विभाजक किती झाले? 16. मग ह्याचे मूळ अवयव पाडा. आता 384 जर मूळ अवयव पाडलं, 2 भाग घातलं तर 2 1 2 92 18, 2 2 4 192. परत 2 भाग घातलं तर 92 18, 1 उरला, 2 सकम 12. 2 भाग घातलं तर किती येतं? 2 चौक 8, 2 8 16 48. 2 भाग घातलं 24 येतं. 2 भाग घातलं 12 येतं. 2 भाग घातलं 6, 2 भाग घातलं तर 3, 3 भाग घातलं तर 1. म्हणजे ह्याचे मूळ अवयव काय काय आहेत? 1 2 3 4 5 6, हे 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64, 64 दुनी 128, 128 त्रिक. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही 1 2 3 4 5 6 7 वेळेस 2 आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती झाले? 1 2 3 4 5 6 गुणिले 2 आणि गुणिले हे 3. म्हणजे ह्याचे मूळ अवयव किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. मूळ अवयव आपल्याला किती मिळाले? 8 मिळाले. मग विभाजक किती आहेत? 16. मग फरक काय म्हणते त्यानं? फरक म्हणते 16 वजा 8. 8ने जास्त आहेत विभाजक. मूळ अवयवापेक्षा विभाजक 8ने जास्त आहेत. विभाजक 16 आहेत, मूळ अवयव 8 आहेत. बरोबर आहे? आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. एका टेबलची किंमत 2400 रुपये आहे. कपाटाची किंमत टेबलपेक्षा 1600 रुपयांनी जास्त आहे. तर एक टेबल व एक कपाट यांची मिळून किंमत किती? पहा, एक टेबल अधिक एक कपाट यांची किंमत विचारले. बरोबर आहे? मग इथं टेबलची किंमत किती दिले? 2400 दिले. अधिक कपाटाची किंमत टेबलच्या किमतीपेक्षा, म्हणजे टेबलची जी काही किंमत असेल त्याच्यापेक्षा 1600 ने जास्त आहे. म्हणजे टेबल अधिक 1600. म्हणजे ही एका टेबलची किंमत 2400. इथं टेबलची किंमत 2400 अधिक 1600. करा बेरीज ह्याची. हे 2400 आणि 2400, 24 दुनी 48 अधिक 1600. 0 0 8 आणि 6 14 ला 4, हाच्याला 1, 4 आणि हाच्या 1 5 आणि 1 6, 6400 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 6400. एक टेबल आणि एक कपाट यांची मिळून किंमत 6400 रुपये होईल. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी
पुढचा प्रश्न पदावलीचा आहे. का आहे पदावली? 16 गुणिले कंसामध्ये 120 भागिले 8 वजा 212 अधिक 18. काय करा, हा कंस सोडवा. 120ला 8 भाग घाला, 15 येते. 8 1 8, 4 उरले, वरचा घेतला 0, 40 झाले. 8 पंचे 40. म्हणजे एक कंसाचं उत्तर काय आलं? 16 गुणिले कंसाचं उत्तर काय आलं? 15 वजा हा कंस सोडवा. 212मधून 18 गेले, ह्या 12मधून 8 गेले, किती राहिले? 4 राहिले. इथं राहिला 0, इथला हातचा इथं घेतला, 10 झाले. 10मधून 1 गेला, 9 राहिले आणि 81 194. मग या दोघाचा गुणाकार करा. 16 पंचे 80ला 0, हातचे आले 8. 16 1 16 आणि 8 24, 240 वजा 194. वजा बाकी करा. 0मधून 6 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 10मधून 4 गेले, 6 राहिले. इथं राहिले 3. 13मधून 9 गेले, 4 राहिले. इथं राहिला 1 1 गेला 0. उत्तर काय असेल दादा? 46 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? 46. प्रश्न क्रमांक 48 का पहा. 1600 भागिले 4 भागिले 8 भागिले 10 क्रिया भागाकाराचीच आहे. मग या दोघाचा भागाकार करा. 1600 भागिले 4 किती येतं? हे 1600ला जर 4ने भागलं तर 4 चोक 16. 0 वरचा घेतला 0, भाग जात नाही म्हणून 0 दिला. वरचा घेतला 0, भाग जात नाही म्हणून 0. म्हणजे ह्याचा भागाकार किती आला? 400 भागिले हे भागिले 8 भागिले 10. आता भागिले 8 भागिले 10 या दोघाचा भागाकार करा. आता 400ला 8ने भाग घाला. 8 1 8, 8 पंचे 40, 0. किती आलं दादा? 50. पुन्हा भागिले 10. या 50ला 10ने भाग घाला. 10 5 50. उत्तर काय असेल? 5 उत्तर असेल. उत्तर काय असेल? तर उत्तर 5 असेल. आलं का लक्षात? उत्तर काय असेल? 5 हे उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? शेवटचे 2 प्रश्न आहेत, 49 आणि 50. एक इंजन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजन चालल्यास 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? बघा, एक इंजन आहे ते 1 तासामध्ये 84,500 लिटर पाणी खेचतंय, बरोबर आहे. मग ते एका दिवसामध्ये 10 तास इंजन चालतंय. मग एका दिवसात 10 तास इंजन चालते. किती चालतंय? 10 तास. मग एकूण 5 दिवसात किती तास इंजन चाललंय? 5 दिवस बरोबर 50 तास. मग आपल्याला काय करायचं? इथं दिलेलं आहे एका तासामध्ये 84,500, तर 50 तासात किती? मग हे 84,500 एका तासात गुणिले 50 तासात गुणाकार करा. हे 2 शून्य आणि इथला 1 शून्य, एकूण 3 शून्य ठेवून द्या इथं. आता 5 न 845ला गुणा. 5 5 25ला 5, हातचे 2, 5 चोक 20 आणि 2 22ला 2, हातचे 2, 85 40 आणि 2 42. काय आलं? एकक दशक शतक, हजार 10,000, लक्ष दशलक्ष. काय आलं? 42,25,000 लिटर. 42,25,000 लिटर एवढं 5 दिवसामध्ये पाणी खेचते. प्रश्न क्रमांक 50 का आहे? प्रश्न क्रमांक 50 पहा. एका परीक्षेत विकासने विलासपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. महेशला विलासपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर विकासला किती गुण मिळाले? पहा, एका परीक्षेमध्ये विकासनं काय केले? विलासपेक्षा 15 गुण जास्त घेतले. म्हणजे हे विलासला जेवढे गुण मिळाले त्याच्यापेक्षा 15 गुण कोण घेतले जास्त? विकासनं घेतले, बरोबर आहे, मिळवले. महेशला विलासपेक्षा 10 गुण कमी मिळाले. म्हणजे ह्या विलासपेक्षा महेशला आणखी 10 गुण कमी मिळाले. महेश, हे महेश इथं घेऊ आणि हे 10 गुण.
म्हणजे या महेशपेक्षा 10 गुण विलासला जास्त आहेत. विलासला 10 गुण जास्त आहेत आणि 15 गुण विलासपेक्षा विकासला जास्त आहेत. बरोबर आहे. मग महेशला जर आपण x गुण धरले तर विलासला किती गुण येतील? x अधिक 10. बरोबर आहे. आणि ह्याच्यापेक्षा 15 गुण जास्त म्हणजे x अधिक 10 अधिक 15 म्हणजे ह्याचं काय होईल की x अधिक 25 गुण विकासला मिळाले. हे झाले महेशचे गुण. हे विलासचे गुण x अधिक 10, विकासचे गुण x अधिक 25, तिघाचे मिळून 110 गुण आहेत. म्हणजे x अधिक 10 हे महेशचे x, विलासचे x अधिक 10 अधिक विकासचे x अधिक 25 बरोबर 110. बरोबर 110. इथे एक x आहे, इथे एक x आहे, इथे एक x आहे. किती x झाले? हे 3x. हे 10 आणि 25 अधिक 35 बरोबर 110. मग 3x बरोबर 110 वजा 35. मग 3x बरोबर 110 मधून 35 गेले, किती राहिले? 75 राहिले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 10 मधून 3 गेले, 7. आलं लक्षात? मग x बरोबर 75 भागिले 3, 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 5 15. हे x कुणाचे गुण मिळाले? x मिळाले हे गुण महेशचे 25 गुण. काढा कुणाचे म्हणले? विकासचे गुण. मग विकासचे गुण, विकास बरोबर काय आहे? x अधिक 25 म्हणजे हे 25 अधिक x ची किंमत 25 अधिक 25 म्हणजेच विकासचे किती गुण आहेत? 50 गुण आहेत विकासचे. आलं? कळालं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न अवघड नाही, एकदम सोपे प्रश्न होते आपल्याला. चला, लाईक केला नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. या ठिकाणी आपण थांबू.